महाराष्ट्र राज्य मराठी भाषा मंत्री आदरणीय उदय सामंत, व्यासपीठावरील सगळीच मान्यवर मंडळी, खरं तर मी सकाळपासूनच उपस्थित राहणार होतो. याच्या आधीच्या परिसंवादामध्ये दोन जनरेशन मधल्या विचारांचा फरक आपण सगळ्यांनीच अनुभवला. आणि खरं म्हणजे एक शिक्षक म्हणून गेली 32-35 वर्ष काम करत असताना आणि साहित्यामध्ये थोडाफार मुसाफिरी करत असताना हा फरक सातत्याने जाणवत असतो. श्रमाशिवाय पैसा, ज्ञानाशिवाय पदवी, योग्यतेशिवाय पद आणि चारित्र्याशिवाय प्रतिष्ठा ही बदलत्या युगाची आश्वासनं प्रत्येकाला दिशाभूल करतायत. त्याचा प्रत्यय आपण सगळ्यांनी अनुभवला. विद्वत्ता, व्यासंग, चारित्र्य, संशोधन, लेखन ही मूल्यच कुठेतरी हरवली आहेत की काय, अशा सगळ्या काळामध्ये आपण सगळ्या जण आज एका महत्वाच्या परिसंवादामध्ये आपण सगळेजण मगाशी बसलो होतो. सूर्य मास्तरांचा प्रवास हा अनेकांना तर माहिती आहे. म्हणजे आम्ही आणि अशोक बागवे सरांनी तर अनेक वेळा ज्ञानसाधना महाविद्यालयामध्ये सगळी मोठी मोठी मंडळी आणली होती. मी नेहमी असं म्हणतो की सगळी मोठी मंडळी बघितली पाहिजे. आपल्यामध्ये स्वतःमध्ये जर काही बदल घडवून आणायचा असेल तरी सगळी मोठी माणसं, अगदी सुर्वे सरांचा, मास्तरांचा जर आपण विचार केला तर मास्तर या शब्दामध्येच किती अर्थ दडलेला आहे बघा. अलीकडे आम्हाला कॉलेजमध्ये कोणी मास्तर म्हटले ती लाज वाटते. इतका बदनाम अलीकडे झालेला शब्द आहे. पण मुळात मास्तर या शब्दामध्ये असणारा अर्थ मातेच्या स्तरावर राबतो तो मास्तर, अशी मास्तर नावाची कल्पना अलीकडे हरवलीच आहे. आणि अशा या काळामध्ये आमचे मित्र रजनीश राणे हा सातत्याने काही वेगवेगळे प्रयोग करत असतो. त्यातला हा एक प्रयोग, त्या सगळ्या टीमचं मी मनापासून कौतुक करतो आणि आभार मानतो. कोकणी माणसाने, अनेक कोकणातली मंडळी, आणि रजनीशचा नेहमीच प्रयत्न असतो की सतत कोकणातल्या मंडळी वेगवेगळ्या विचारांच्या व्यासपीठावरती आलं पाहिजे आणि विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे. म्हणजे अगदी मास्तरांचं उदाहरण घेतलं तर एक 1925-26 मध्ये कुठेतरी त्या चिंचपोकळीच्या गिरणी समोर एका बाईनी त्याला फुटपाथवरती ठेवलं आणि मग त्यांचा जो प्रवास सगळा आहे त्यांनी कधी आपल्या आयुष्याची तक्रार केली नाही. कधीच त्यांनी माझ्या आयुष्यामध्ये हे काय सगळं लिहून ठेवले याचा विचार देखील त्यांनी केला नाही. आणि त्यांनी सगळा जो प्रवास केलेला आयुष्याचा संघर्ष, मग तो कष्टकऱ्यांचा असेल, कामगारांचा असेल, बालवर्गाचा असेल, ज्या ज्या प्रकारचा संघर्ष त्यांनी केला तो संघर्ष सगळा वाचल्यानंतर आपल्याला खरोखर काहीतरी या व्यक्तिमत्वाकडनं शिकण्यासारखं आहे. आणि म्हणून तक्रार करत बसण्यापेक्षा आयुष्य इतकं सुंदर आहे ते जगता आलं पाहिजे. म्हणजे माझ्यासारखा एक साधा प्राध्यापक कोकणामधला वयाच्या 6व्या वर्षी नरडवे म्हणून आमचं गाव आहे, त्या गावामधनं वडिलांबरोबर मुंबईमध्ये आलो. आणि अशा वेळामध्ये ही सगळी मंडळी, त्या काळात ही सगळी मंडळी आम्हाला आदर्श वाटत होती. म्हणजे होतीच आदर्श. यांच्या जगण्यामुळे, यांच्या वागण्यामुळे, यांच्या लिहिण्यामुळे आम्हाला एक दिशा मिळत गेली. आणि मगाशी कोणतरी असा उल्लेख केला की ठरवलं तर आपण काहीही आयुष्यामध्ये करू शकतो. एका ध्येयाच्या ध्रुवताऱ्यावर जन्माच्या बोलीने लक्ष केंद्रित करून विधायक नजरेची माणसं जर निघाली तर त्यांच्या हातून अभिजात प्रतीचं काम होतच होतं, हे अवघ्या महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे. आणि मित्र, सतत तक्रार करत बसणं आणि आपण काहीच करायचं नाही. म्हणजे माझे वडील त्या काळामध्ये मिल हा संबंध मुंबईशी होता. माझे काका ज्यावेळी मुंबईमध्ये आले, मिलमध्ये कामाला लागले, पाठोपाठ ही 10-12 मंडळी गावातनं कोकणातनं आली. ही 10x10च्या खोलीमध्ये राहिली. कुठे झोपायचे रात्री ते माहीत नसायची. एक माझी काकी सगळ्यांना जेवण करून घालायची, पण तिने आयुष्यात कधीच तक्रार केली नाही. मिलमध्ये वावरणारी ही सगळी मंडळी, त्या काळामध्ये मुंबईची मिल म्हणजे एक संस्कृती होती आणि त्या संस्कृतीने अनेक देण्याचा प्रयत्न केला. माझ्यासारखा एक सर्वसामान्य प्राध्यापक घडतो. आता मी अनेक क्षेत्रामध्ये काम करतोय. केल्याने सगळं होतं. प्रयत्न आपण केले पाहिजे. कुठेही भांडवल कमी पडत नाही. माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगतो. मी कोकणामध्ये एक स्वप्न घेऊन इकडे आलो. आता निवृत्ती झाल्यानंतर ठाण्यामध्ये चांगली एक प्रकारची 7,500 विद्यार्थ्यांचं महाविद्यालय मी उभं केलंय. माझे मित्र अशोक बागवे आहेतच.
म्हणजे शाळा ज्या मी सुरू केली त्या 45 मुलं माझ्याकडे होती. गुरुकुल पद्धतीची शाळा मी सुरू केली. आज बघता बघता माझ्याकडे 7,500 विद्यार्थी आहेत की अप टू LLM पर्यंत कुठेही भांडवल मला कमी पडलं नाही. मग म्हटलं कोकणामध्ये काहीतरी आपण सुरू करावं आणि कोकणामध्ये सुरू करण्यासाठी काहीतरी या कोकणाचं आपण देणं लागतो, दिलं पाहिजे. आणि म्हणून मी मित्रांनो काजू इंडस्ट्री सुरू केली. खिशात एक दमडी नव्हती. काजू इंडस्ट्री सुरू केली. आज रोज 1 टन काजू होतोय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जवळजवळ 25 माझ्या कोकणामधलं कुटुंब आज उभं राहत आहे. हे सगळं मी का करत आलो तर ही सगळी दिशा या सगळ्या साहित्यिकांना, आमचे मधु मंगेश कर्णिक असतील, आमचे अशोक बागवे असतील, मी तर ज्ञानसाधनामध्ये आम्ही इतकं एन्जॉय केलं. कवितेबद्दल देखील खूप काही बोलतो. आता कवी संमेलन झालं म्हणजे मी जवळजवळ 10-12 कादंबऱ्या लिहिल्या, 3 व्यावसायिक रंगभूमीवर नाटक लिहिलं, पण कविता लिहायची मात्र डेअरिंग कधी झाली नाही. तर कविता लिहिणं इतकं सोपी गोष्ट नाहीये. कारण मुळात अगदी नारायण सुर्वेंनी सांगून ठेवलेलं आहे की अगदी सुरुवातीला त्यांनी कथा लिहिल्या, मग नाटक लिहिलं, मग त्यांच्या असं लक्षामध्ये आलं की माझं हे प्रांतच नाही. कवितेमध्ये मुसाफिरी करणं हेच आमचं प्रांत आहे. आणि म्हणून अशोक बागवेंसारखा माझा एक सहकारी कॉलेजमध्ये, प्रवीण दवण्यांसारखा सहकारी माझ्याबरोबर, प्रज्ञा लोखंडे सारखे सहकारी माझे, तेव्हा मी मित्रांनो कधीच कवितेच्या प्रांगणात गेलो नाही. कविता लिहिल्या पण डेअरिंग मात्र कधीच केली नाही. छापायची आणि लोकांसमोर घेऊन जायची. कारण बागवे सरांना मी पाहिलंय कविता, मला आठवतो तो प्रसंग आणि मुद्दाम एक शेवटच्या 2 मिनिटांमध्ये ती कविता सादर करीन. कविता कशी असावी. बागवे सरांबरोबर आम्ही सगळेजण आमच्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्यानिमित्त कोकणामध्ये फिरत होतो. राजापूर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे.